काय हा पाऊस, किती हा पाऊस, सगळीकडे नुसती दैना उडालेली आहे. जर तुम्ही अलिबागमध्ये येत असाल तर अलिबागमध्ये सगळीकडे पाणी भरलेलं आहे. BVM पासून जर तुम्ही अलिबाग स्टँडकडे गेलात तर तिथे सुद्धा पाणी भरलेलं आहे. बायपास रोडवर पूर्ण पाणी भरलेलं आहे. मेगा चित्रमंदिरच्या इथे पाणी भरलेलं आहे. नवीन जो CNGचा पंप झाला त्याच्यासमोर सुद्धा पाणी भरलेलं आहे. रामनाथमध्ये पाणी भरलेलं आहे. जर तुम्ही या रस्त्याकडे जायचा विचार करत असाल तर काळजी घ्या, पर्यायी मार्गाचा वापर करा. आणि जी लोक अलिबागमध्ये येण्याचा विचार करतायत त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन, नका येऊ, पाहुणं जरा थांबा. आणि यासोबतच जर तुम्ही आवाज सासवणे या भागाकडे जर येत असाल तर इकडे पण पाणी साचलेलं आहे. सासवणे रोडवर जाताना मेन्शन हाऊसच्या इथे पाणी भरलेलं आहे. त्यानंतर आवाज धोकोडे रोड आहे तिथे पाणी भरलेलं आहे. आवाज नाक्याच्या इथे सुद्धा पाणी भरलेलं आहे. मांडव्याला जर तुम्ही जाल तर मांडव्याच्या मराठी शाळेजवळ पाणी भरलेलं आहे. त्यानंतर लोणाची जी साईट आहे तिथे सुद्धा पाणी भरलेलं आहे. त्यामुळे या बाजूला येताना जरा सांभाळून या. झिराडला सुद्धा न्यू वैभव रेस्टॉरंट जे आहे त्याच्यासमोर पाणी साचलेलं आहे. त्यामुळे अगदीच महत्त्वाचं काही कारण असेल तरच घराच्या बाहेर पडा. आणि याही पावसात पोहून जाऊ पण मटण खाऊ असं म्हणणारी आणि असं जिगरा असणारी लोक आहेत जी चिकन मटन मच्छी न्यायला आलेली आहेत. पावसात आणि साचलेल्या पाण्यात बाहेर पडण्यापेक्षा मोबाईल उचला, झोमॅटोचं ॲप उघडा आणि ऑर्डर करा तुमचं आवडतं जेवण. ते घेऊन आम्ही लगेचच येऊ. तुमच्या दिमतीला आम्ही सगळे झोमॅटो रायडर आहोतच. फक्त जिथे कुठे पाणी साचलेलं असेल किंवा कुठे काही अडचणी असतील तिथे कृपया सहकार्य करा. या पावसात रस्त्यावर साप वगैरे सुद्धा येत आहेत, त्यामुळे गाड्या सांभाळून चालवा. आणि मुख्य करून रात्रीच्या वेळी गाडी थांबवताना आजूबाजूला बघा, कारण हे असे जीवजंतू आपल्या आजूबाजूला असतात ज्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते आणि आपल्याला खूप महागात पडू शकतं. त्यामुळे आपली काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. सगळीकडे सांभाळून जा. बाकी आपण भेटूच पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.